नमस्कार मंडळी, तुमची कमेंट आली होती की तू जी वेट मशीन वापरते वेट मोजण्यासाठी त्याचा रिव्ह्यू दे. तर त्याचाच रिव्ह्यू मी देत आहे. ही डॉक्टर ट्रस्टची मशीन आहे, जी मी 800 रुपयाला घेतलेली आहे. आता थोडीफार किंमत वाढलेली किंवा कमी झालेली असू शकते. 800 पासून भरपूर त्याच्या 2-3 हजाराच्या किमती आहेत. तुम्हाला कोणती घ्यायची तुम्ही घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्ट टॅग केलेला आहे. पण एक लक्षात गोष्ट घ्यायची आहे, ही जी मशीन आहे ना, ती बेडवर, सोफ्यावर, अंथरुणावर किंवा एखाद्या ह्याच्यावर ठेवायची नाहीये. ती प्लेन सरफेसवर ठेवायची आहे. अजिबात सुद्धा वर खाली नाही झाली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, आपल्या पायामध्ये सॉक्स वगैरे नाही पाहिजेत. मोकळे पाय म्हणजे आपण काय म्हणतो विदाऊट काही पायामध्ये न घालता, चप्पल वगैरे नाही, काही नाही. डायरेक्ट आपले तळवे त्याच्यावर पडले पाहिजेत. परफेक्ट आपला पाय ह्याच्यावर या आणि याच्यावर आपला बसला पाहिजे, परफेक्ट पाय राहायचा आहे. आणि वर खाली असलेल्या सरफेसवर ही मशीन ठेवायची नाहीये, नाहीतर वेट काही दाखवतं. ते परफेक्ट सरफेस पाहिजे, कारण हे सेन्सर आहेत आणि आपलं हे आहेत ना पाय, त्याचे सेन्सर इथं आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित उभं राहायचंय. आणि याच्यासाठी ना एक ॲप्लिकेशन आहे, डॉक्टर ट्रस्ट 36. हे प्ले स्टोअरला जाऊन इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्यानंतर अकाउंट क्रिएट करायचे. माझं ऑलरेडी अकाउंट क्रिएट आहे. अकाउंट क्रिएट करताना क्रिएट अकाउंट म्हणायचं, फोन नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचा आणि त्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. रेकॉर्ड केलेलं आहे मी. क्रिएट अकाउंट केल्यानंतर साइन इन केल्यानंतर कसं पुढं चेक करायचं किंवा काय आपलं काय म्हणतात ते काय काय त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते दाखवलेलं आहे सगळं. तर ते तुम्ही बघा, तसं करा. आता त्याच्यावरून त्या रेकॉर्डिंगवरून तुम्हाला कळेल की माझं वजन वाढलेलं आहे, कमी झालेलं आहे का, बरोबर आहे. ते रेकॉर्डिंग बघा पहिल्यांदा. डॉक्टर ट्रस्ट असं ॲप्लिकेशन आहे. सर्कलमध्ये इथं क्रिएट अकाउंट म्हणायचं आहे. तुमचा काय फोन नंबर असेल तो घ्यायचा आहे. नेक्स्ट. आता माझं ऑलरेडी एक्झिस्ट आहे अकाउंट, त्यामुळे साइन इन करायचं आहे. तुमचं नसेल तर तुम्ही करू शकता. ते साइन इन केल्यानंतर इथं OTP येतो तुम्हाला, तो OTP टाकून घ्यायचा आहे पहिल्यांदा, 5422. ओके. आता इथं बघा, माझं नाव काय आहे, भाग्यश्री. एज माझं आहे 31, फिमेल. ओके. नेक्स्ट. आता वेट LBSमध्ये पण आहे, KGमध्ये पण आहे. आता माझं वेट आहे KGमध्ये 67. ओके. 67.0. आणि हाईट माझी आहे 5.8 सेंटीमीटर. राईट साईडला असं ओढलं ना की जास्त होती हाईट, त्यामुळे तसं करून घ्यायचं आहे. 5.8 आहे माझी. ओके. 67 किलो वजन आणि हाईट आहे फुटामध्ये 5 फूट 8 इंच. तुम्हाला सेंटीमीटरमध्ये टाकायचे असेल सेंटीमीटरमध्ये टाकू शकता. नेक्स्ट. आता हाऊ कॅन वी हेल्प यू, टेल अस अ बीट मोर अबाउट वॉट आर यू ट्राईंग टू फोकस ऑन. वेट लॉस करायचं आहे, मसल गेन काय असेल ते. आता मला करायचं आहे, काही तुम्ही करू शकता. आता आपण मेंटेन वेट मी टाकते. मी ऑलरेडी वेट लॉस केलेला आहे. मेंटेन वेट. नेक्स्ट. ग्रेट. टेल अस हाऊ ॲक्टिव्ह यू आर. ओके. ॲक्टिव्ह मी लाईट एक्सरसाइजेस टाकते, कारण मी काय एवढी हेवी एक्सरसाइज करत नाही. ते तुम्ही चूज करू शकता तुमच्याप्रमाणे. नेक्स्ट. ऑल राईट. लेट्स सेट द पेस. हाऊ सून आर यू लुकिंग टू रीच युअर टार्गेट वेट. किती टार्गेट ठेवायचे तुम्हाला? 0.25 किलोग्रॅम पर वीक का 0.50 का 70 का 1 किलो? 1 किलो सपोज. एवढं हे नाही आहे, ठीक आहे. 1 किलो पकडला. आता मी तिथं करते 0.75 ग्रॅम. जास्त क्रिटिकल होऊ नये म्हणून 1 किलो म्हणते मी. आठवड्याला 1 किलो कमी करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. नेक्स्ट. इथं हेल्थ कंडिशन वगैरे काय आहे का ते विचारतायत. मला ॲक्च्युली PCOD आहे, पण आता थोडासा कमी झाला आहे, पण ठीक आहे, PCOD टाकते मी. आता नेक्स्ट.
आता वजन कसं मोजायचं ते दाखवते. इथं बघा, होम, हेल्थ, ओके, हे दाखवते फक्त कसं यूज करायचं. प्लॅन्स, डिस्कवर, प्रोफाईल, हे तुम्ही चेक करू शकता. आता मी तुम्हाला फक्त वजन मोजायचं दाखवते. होममध्ये जायचं आहे, ओके. इथं वेटचं साईन आहे, क्विक मेजरचा खाली मशीनचं चिन्ह आहे. आपण BP मोजला जातोय का बघूया. नको बाई, कॅमेरा डिव्हाइस जाऊ दे. चल, इथं BP आहे. इथं किचन आहे. किचनचं काय आहे, किचन आहे. इथं वेट आहे. आता उभं राहायचं आहे आपल्याला. ब्लूटूथ आपलं ऑन करायचं आहे. बघा, मी मशीनवर उभी राहिलेली आता. जेवण केलेलं आहे बरं का मी. उपाशी पोटी नाही आहे वजन माझं हे. परफेक्ट टायमिंग जो असतो ना वजन मोजण्याचा, तो पोट साफ झाल्यानंतर असतो. हे माझं आत्ता दुपारचं जेवण झाल्यानंतरचं मी वजन बघतीये. झालं, फायनल 0, डन. आता इथं सगळं इथं आलेलं आहे. बॉडी वेट, बॉडी मास इंडेक्स, बॉडी फॅट, थीन दाखवते. बघितलं ना, मी म्हणलं ना माझा वेट लॉस झालेला आहे. आता मला नाही, म्हणजे मी वजन कमी जरी केलं ना तरी ते लोकांना बरोबर दिसत नाही आहे, मला पण बरोबर दिसत नाही आहे. सगळं माझं एक्सलंट आहे, असं तुम्ही चेक करू शकता तुमचं. तर तुम्ही रेकॉर्डिंग बघितलं, त्याच्यावरून आपल्याला कळतंय की आपला बॉडी मास इंडेक्स किती आहे, आपलं वजन किती आहे, BMR किती आहे, BP पण चेकिंग आहे. तिथं भरपूर गोष्टी आहेत. एवढ्या नाही मी केल्या, वेट रिलेटेडच केलेल्या आहेत. तुम्हाला कोणता आजार वगैरे असेल तर तिथं तो इन्क्लूड करा तुम्ही. आणि तुम्हाला याच्यावरून माझं कळालं असेल की माझं सगळं जे आहे बॉडीचं स्ट्रक्चर तिथं एक्सलंट दाखवतंय. बॉडीचं स्ट्रक्चर माझं थीन दाखवतंय. त्याच्यामुळं तुम्हाला कळालं असेल की माझा भरपूर वेट लॉस झालेला आहे. समोरून बघण्यात आणि मोबाईलमध्ये बघण्यात थोडासा फरक पडतो. मोबाईलमध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडंसं शरीर आहे ते थोडंसं मोठं दिसतं आपलं. त्यामुळं तुम्हाला मी जशी समोर दिसते तशी एवढी पण नाही आहे माझी बॉडी असं मला सांगायचं आहे की मोबाईलमध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. तुम्ही कॅमेरा टू कॅमेरा पण बघू शकता. एखाद्याच्या मोबाईलमध्ये छोटे पातळसर फोटो येतात, एखाद्याच्या ह्याच्यात. त्यामुळे तुम्ही त्या ॲपवरून समजू शकता की आपलं वजन किती झालेलं आहे, बरोबर आहे की नाही. बाकीचं सगळं बॉडी मास इंडेक्स वगैरे बरोबर आहे का, न्यूट्रल आहे का, ओव्हरवेट आहे का, अंडरवेट आहे का, हे सगळं तुम्हाला कळेल. शिवाय तुमच्या बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, अजून त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत ते दाखवता येत तुम्हाला. तुमचं व्यवस्थित आहे का, व्यवस्थित नाही आहे. तर तुम्ही सुद्धा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून बघा, तुम्हाला वापरायला जमतंय का. मी कसं वापरायचं ते तो ऑलरेडी दाखवलेलं आहे. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करायचे. थँक्यू, बाय बाय.